नमस्कार मंडळी, नॉनव्हेज खाऊन तब्येती झाल्याच पाहिजे अशातला भाग नाहीये। कारण आपण आज ज्या ठिकाणी आलोय तिथे दादा नॉनव्हेज न खाता तुमची तब्येत बनवायची गॅरंटी देतात। मी गीतेश, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओ फ्लिक्सच्या या नवीन भागात। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। दादा नमस्कार, आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, दादा नॉनव्हेज न खाता तुमची तब्येत बनवायची गॅरंटी देतो, बरोबर ना दादा? हो बरोबर आहे। आपण काय देतोय की ज्याच्यामध्ये लोक फुल पैलवान होतील? तुम्ही अगोदर ट्राय करा आणि मग आपण बोलू बाकीचं। तुम्ही एकदा ट्राय तर करा थंडाई। नक्की नक्की नक्की। तर शूट करण्याच्या आधीच दादा बोलतोय की तुम्ही आधी ट्राय करा, पुढचं आपण पुढे बोलू। आपली थंडाई एकदम ओरिजिनल आहे, की असं हे नाही आहे आपल्यात। दुसरे कसे वेगळं लोकांना काय वाटतं की थंडाई म्हणजे ठीक असते किंवा त्यात वरून ड्रायफ्रूट असते किंवा त्यात वेगवेगळे बरेच जण आता फेमस होण्यासाठी बरेच जण ठीक द्यायला लागलेत कुठं काय। असं काही नाहीये, तुम्ही नॉर्मल एकदम ओरिजिनल थंडाई। आणि आपण तुम्हाला मेकिंग पण दाखवतो आपली, किंवा आपण कसं बनवतो। आणि असं एक 4 लिटर 5 लिटरच्या वरती ऑर्डर असेल तर समोर सध्या बनवून देऊ आपण लोकांना। आणि असं आपले कस्टमर पण आहेत, आपण त्यांना समोर बनवून देतो 4 लिटर 5 लिटर ऑर्डरची। आणि होळीला आणि ह्याला तर बोलायचंच काम नाही, होळीला आणि महाशिवरात्रीला टाइम नसतो एवढं कस्टमर असतं आपल्याकडे। पुण्यात फक्त आपलं एकच आहे, फ्रँचायझी आपली आणखी नाही दिलेली। आता बरेच जण येऊन गेलेत फ्रँचायझीसाठी, चालू आहे आपलं जानेवारीच्या नंतर, फेब्रुवारी जानेवारी। म्हणजे ही थंडाई प्यायची असेल तर तुम्हाला सध्या तर इथेच यावं लागेल। तर थंडाईची टेस्ट खूप सही आहे। म्हणलं तर पुण्यात कुठंच नाही थंडाई, आणखीन नाहीये कुठेच नाही। आणि आपल्यासारखी तर कोण देऊ शकत नाही। आपण प्रॉपर आणि ज्यांना हे नाही ना त्यांनी एकदा ट्राय करा इथं, आणि नंतर तालमीत पण ट्राय करा, किंवा माझ्यासोबत चला, कोण नसेल तालमीत तर मी ट्राय करून देते। तर अशी थंडाई दादा बोलतो की हीच ओरिजिनल थंडाई, तुम्ही जाऊन तालमीत पण चेक करू शकता, किंवा दादा स्वतः पण तालीम करतो तर तुम्ही तालमीत जाऊन पण पिऊन बघू शकता। हीच सेम टेस्ट तुम्हाला तिथे सुद्धा भेटेल, बरोबर? इथं बरेच चांगले पैलवान येऊन गेलेत, पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी ते सध्या येऊन गेलेले आहेत, आणि त्यांनी पण ट्राय केली आणि त्यांचा व्हिडिओ पण आहे आपल्याकडे, तुम्हाला दाखवतो आपण। ओके, ते सध्या म्हणले की एक नंबर थंडाई आहे ओरिजिनल। पैलवानांची थंडाई सामान्य माणसापर्यंत पोहोचवायचं दादा काम तू ठरवलंय। तर चला आता बघूया की थंडाई ही जी आपण आता प्यायलोय ती कशी बनते। हा दादा? हो चालेल, या आतमध्ये। त्याच्यामध्ये काय काय पडणार आहे आपले? हा मसाला आहे, यात मसाल्यामध्ये आपण विलायची, धने, बडीशोप, खसखस, मगजबी, काळे मिरे एवढं पूर्ण आपण वाटण करून घेतलेलं आहे पहिल्यांदा। आता आपण बनवू थंडाई। आपण स्टार्टिंगला बदाम टाकणार आहे, आपण 1 लिटरची बनवतोय स्टार्टिंगला। पैलवानाच्या हातची थंडाई प्यायला पण भागी लागतं काय? हो, तालीम न करता आपल्याला आज थंडाई प्यायला मिळाली। आता पण तू तालीम खेळतोस का? नाही, आता लॉकडाऊन मध्ये सोडून दिल्यामुळे आता या दुकानमुळे नाही जमत। आपलं बरेच कस्टमर संध्याकाळी येतं जास्त। अच्छा, हा जे आणि आपलं कस्टमर जास्त भोसरी, निगडी इथे येतात, भोसरी हडपसरवरून येतात, वाघोलीवरून येतात काय काय कस्टमर। जे जमत नाही ना ते डंजोवरनं ऑर्डर करतात, त्यांना सोपं पडतं वाघोली लॉंग रोडला। आणि मला वाटतं तालमीत पण अशा लाकडाच्याच याला काय बोलतात, आणि कुंडी बोलते त्याला। अच्छा, हा, हे लिंबाचं लाकूड असतं। आणि जसं तू सांगितलं होळीला किती क्वांटिटी मध्ये बनत असेल तरी? होळीला कमीत कमी 350-400 लिटरच्या आसपास ऑर्डर पण भरपूर असतात आपल्याला। साखरपुडा वगैरे किंवा पार्टी असन तर अशा ठिकाणी ऑर्डर देतात भरपूर। बनवतानाच दादा तुझी बॉडी बनवून जात असेल। हा, किती किंमत आहे आपल्या थंडाईची? 40 रुपये ग्लास आहे, 200 ml चा ग्लास आहे साधारण, 200 रुपये लिटर। रेग्युलर पण पिणारे असतील आपल्या इथे ना? हो भरपूर। कोल्ड्रिंक, मिल्कशेक, कोल्ड कॉफीच्या टायमात दादा तू थंडाई देतोयस, लोकांकडून काय रिस्पॉन्स मिळतो? ज्यांना याची किंमत माहिती आहे ना ते भरपूर खुश आहेत, भरपूर म्हणजे सांगू शकत नाही। फालतू पिण्यापेक्षा हे प्यायला
तर हिंजवडीमध्ये आहे हा पंचरत्न चौक आणि हा साखरे वस्तीकडे जाणारा रस्ता आणि त्यालाच लागून आहे पैलवान थंडाई हाऊस. तिथे आता सध्या नेताजी दादा थंडाई बनवतोय. ऑलमोस्ट होत आले. झाली का दादा रेडी? हा नाही 2 मिनिटं लागेल. किती पोर्शन मध्ये दादा बनवली जाते तशी एका टायमिंगला? किती मसाला बनतो याच्यामध्ये तसा? मसाला म्हणजे एक आपण साधारण 6 लिटरची बनवतो. अच्छा. आता आपण मसाला ऍड करू. मसाला आपण यातच वाटण करतो मसाल्याचं पण ते आता दादा मला वाटतं तू करून ठेवलंस आहे ना? हा टाइम नको मसाला. जास्त हा आता स्मेल येतोय. हा तर थंडाईचा मसाला जो आहे तो आता बनतोय. पण थंडाई पिऊन काय फायदे होतात ते दादाने इथे लिहून ठेवलेले. त्यामुळे ज्यांना कोणाला शंका असेल ते हे क्लिअरली वाचू शकता की तब्येतीसाठी थंडाई किती हेल्पफुल आहे ते. पाट्यावरच्या वाटणातलं नॉनव्हेज खाल्लं दादा. पण हे पाट्यावरच्या वाटणातलं थंडाईचा मसाला पहिल्यांदाच बघितलंय. पैलवान याला अमृत म्हणतील. पैलवानांचा अमृत आज आम्हाला दाखवायला मिळणार आहे. आपला आता हे रेडी झालेली थंडाई. ओके. हा हे आपण कपड्यातून शोधतो. आता आपण काढून घेतलेलं आहे. गाळून घेऊ आपण हे. ही जी आपण पेस्ट काढली म्हणजे हे जे लिक्विड काढलं हे थंडाईमध्ये कसं कन्वर्ट होतं? पाण्यात मिक्स होतं का दुधामध्ये? हे आता एवढंच पाणी असतं. पाणी एक्स्ट्रा नाही टाकत आपण. अच्छा झालं म्हणजे हे रेडीच आहे? हा रेडीच आहे. अच्छा मला वाटलं की हे दुधामध्ये मिक्स होतं का? नाही नाही. हा दुधातली पण ठेवतो आपण. कारण काय होतं जे व्यायाम करत नाहीत प्रॅक्टिस करत नाहीत त्यांना पचन व्हायला थोडं जड जात. हा दादा तू ट्रॉफी जिंकलेल्यातला फोटो आहे का? हा हा ही ओरिजिनल थंडाई. ही ओरिजिनल थंडाई. जे पैलवानकी ज्यांनी केले ना त्यांना माहिती आहे की ओरिजिनल आहे का नाही. आम्ही स्वतः 8 वर्ष तालीम केलेली आहे त्यामुळं आम्हाला माहिती आहे आणि ज्यांनी केले त्यांना पण माहिती आहे. बरेच लोक मला म्हणतात एवढा कमी रेट कसं काय? अच्छा हा 40 रुपये. ज्यांना म्हणजे माहिती आहे त्यांना. बरोबर बरोबर. कारण का यात काय आहे ते त्यांना माहिती आहे. आणि हे रॉ मटेरियल आता हे टाकून देतो आपण. बदाम वगैरे सगळा बदामाचा. हा त्यात काय नाही एवढं राहिलं. बरोबर ड्राय झाले बरोबर. हा पूर्ण बदाम आणि मसाला यात आलेला. स्वीटपणा लागतोच थंडाईत. कारण का साखर नसेल तर रिकव्हरी व्यवस्थित होणार नाही. गोड पाहिजे, गुळ पाहिजे किंवा साखर पाहिजे. ट्राय करून बघायला. एक आता याच्यापेक्षा फ्रेश अजून काही नसू शकतं. ती आधी प्यायलो त्याच्यापेक्षा ही खूप जबरदस्त लागते. कारण आता जी बनली आपल्या समोर तीच मी टेस्ट करतोय. जबरदस्त. आणि लोकांना काय वाटतं दूध म्हणजे पूर्ण दूध आहे काय की? हे चेक करा तुमच्या समोर बनवलेले. हो याच्यामध्ये अजिबात दूध नाही. बदामचं दूध आहे. हो ओरिजिनल बदामचं दूध आहे. बदामाचं जे दूध निघालं ते आणि जो मसाला त्यांनी ऍड केला तो बस हे दोनच गोष्टी आणि साखर. स्टोर करून ठेवतो थंडाई. आपण मागे केलेला एक साऊथ इंडियन ड्रिंकवर बऱ्याच आम्हाला कमेंट आल्या की तुम्ही मराठी लोकांचे उद्योग का नाही टाकत. आपण आपल्या पेजवर मराठी आणि महाराष्ट्रीयन युवा उद्योजकांचेच व्हिडिओज टाकतो. तर आता नेताजीच्या हातची जी थंडाई आहे त्याच्यावर तुमचे किती कमेंट्स येतात ते आपण आता बघू. तर तुम्ही पण या इथे आणि नक्की ट्राय करा. पुन्हा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.